सातारा जिल्ह्यातील 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 271 संशयितांचे अहवाल बाधित। मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 271 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत। यामध्ये सातारा तालुक्यातील 77 बाधित, सातारा 2, बुधवारपेठ 2, शुक्रवारपेठ 1, मंगळवारपेठ 1, शाहूपुरी 6, गोडोली 3, शाहूनगर 5, करंजपेठ 3, सदर बाजार 2, पाटखळ 1, देगाव 1, संभाजीनगर 2, समर्थनगर 1, निनाम पाडळी 4, कुसखुर्द 15, विकासनगर 1, सोनगाव 1, यादव गोपाळपेठ सातारा 1, वर्णे 1, कोडोली 1, जकातवाडी 1, कोपर्डे 1, रोहाट 1, भातमर्ली 1, उपळाई 1, संगमनगर सातारा 1, रामाचा गोठ सातारा 1, डोलेगाव 1, स्वरूप कॉलनी 1, नेले 1, पानमळेवाडी 7, चव्हाण कॉलनी सातारा 1, बसपाची वाडी 1, भादवडे 1, गडकराळी 1, कामाटीपुरा सातारा 1, कृष्णानगर 1 बाधित। कराड तालुक्यातील 20 बाधित, कराड 4, वाखाण रोड 1, सैदापूर 3, पाडळी 1, हजारमाची 2, गारेगाव 1, काले 1, आगाशिवनगर 1, कांबीरवाडी 1, मसूर 1, उमरज 1, विद्यानगर 1, मलकापूर 1, रेठरे 1 बाधित। फलटण तालुक्यातील 34 बाधित, फलटण 3, शुक्रवारपेठ 1, रविवारपेठ 4, बुधवारपेठ 1, चंदननगर 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 1, हिंगणगाव 4, विडणी 3, बीबी 1, सोमथळी 1, जावली 1, वाखरी 2, मुरुम 1, मठाचीवाडी 1, राजळे 5, साखरवाडी 1, लक्ष्मीनगर 1, बिरदेवनगर 3 बाधित। वाई तालुक्यातील 10 बाधित, वाई 2, रविवारपेठ 1, बोपेगाव 1, दासवडी 1, बावधन 1, ब्राह्मणशाही 1, दत्तनगर 1, कवठे 1, सांगवी 1 बाधित। पाटण तालुक्यातील 14 बाधित, पाटण 4, ढेबेवाडी 1, मारुल 1, मंदरुळ 1, बोडरी 1, मारुल हवेली 1, आवरडे 1, तारळे 1, निसराळे 2, वज्रोशी 1 बाधित। खंडाळा तालुक्यातील 2 बाधित, लोणंद 1, अंधोरी 1 बाधित। महाबळेश्वर तालुक्यातील 3 बाधित, महाबळेश्वर 2, खिंगर 1 बाधित। खटाव तालुक्यातील 27 बाधित, सिद्धेश्वर कुरोली 2, वडूस 5, गुंडेवाडी 1, ढोलकवाडी 1, विरळी 1, मायणी 2, नांदवळ 2, त्रिमळी 1, कातर खटाव 1, पुसेगाव 5, गुरसाळे 1, बेटणे 1, डिस्कळ 1, कुरोली 1, खटाव 2 बाधित। मान तालुक्यातील 12 बाधित, दहिवडी 4, मसवड 4, बिदाल 1, वावरहिरे 1, तुपयवाडी 1, दिवड 1 बाधित। कोरेगाव तालुक्यातील 33 बाधित, कोरेगाव 7, चिंचली 1, रहमतपूर 7, दरे 5, वाठार किरोली 7, भातवाडी 1, कुमठे 1, पिंपोडे बुद्रुक 2, पिंपोडा 1, जळगाव 1 बाधित। जावली तालुक्यातील 13 बाधित, आंबेघर 5, केडांबे 2, गंजे 1, लिगडेवाडी 1, आखेगणी 1, कुडाळ 1, कुसुंबी 1 बाधित। तर जिल्ह्यातील इतर 15 व बाहेरील जिल्ह्यातील 5 बाधित यांचा समावेश आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या कोंडोशी आंबोडे तालुका सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पोफळकरवाडी तालुका खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोळवडी तालुका वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वर्णे तालुका सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, दुर्गळवाडी तालुका कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये वाई येथील 75 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 83 वर्षीय पुरुष, मोराळे तालुका जावले येथील 83 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळवलेले तांबे तालुका कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 1,74,762 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 44,136 बाधित आढळले आहेत, तर 37,405 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,458 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 5,273 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे।